गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमा, त्यानिमित्ताने मी छोटंसं निरूपण करणार आहे. आता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, सगुण रूपामध्ये ब्रह्माचं वर्णन झालं आणि निर्गुण रूपामध्ये आपल्याला प्रत्यक्षात दर्शन मिळालं. तस्मै श्री गुरुवे नमः. या साक्षात गुरूंना आज गुरुपौर्णिमेनिमित्त, व्यास पौर्णिमेनिमित्त नमस्कार. सद्गुरु विद्या जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. दशक 5 समास 1 आणि ओवी क्रमांक 39. दासबोधामधील ही ओवी आहे. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेनिमित्त श्री समर्थांना व त्यांचे कुलदैवत श्री रामराय व मारुतीराय यांना नमस्कार. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. त्यांच्याजवळ असणारी ज्ञानाची तिजोरी जी काही असेल ती शिष्यांना देतात. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. व्यासमुनींना गुरूंचे गुरु मानले आहे आणि त्या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं म्हणतात. ज्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, अनेक पुराणे लिहिली, त्या महर्षी व्यास मुनींची आज पूजा करतात. आज त्यांचा पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे. महर्षी व्यास भारतीय संस्कृतीचे शिल्पकार व मूलाधार आहेत. त्यांचं किती महत्त्व आहे. आज अगाध ज्ञान असलेले हे व्यासमुनी, आज त्यांना या निरूपणाद्वारे माझाही नमस्कार. अध्यात्मात देखील आपल्याला मार्गदर्शकाची गरज असते, नितांत गरज असते आपल्या जीवनामध्ये. अध्यात्म हे सर्वोच्च ज्ञान आहे. श्री समर्थ त्यांना सद्गुरू म्हणतात. म्हणजे असं ज्ञान मिळायला सुद्धा आपलं भाग्य लागतं आणि असे सद्गुरूसुद्धा आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावे लागतात. गुरु आणि सद्गुरू हे 2 शब्द आहेत. गुरु म्हणजे काय, तर गुरु हे भौतिक आपल्याला ज्ञान देतात आणि मार्गदर्शक असतात. भौतिक विद्या देतात ते आपल्याला. सद्गुरू हे यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं असतं आणि सद्गुरू हे आपल्याला मोक्षाची विद्या शिकवतात. असे हे सद्गुरू असतात. मोक्ष स्वरूप प्राप्त करून घेऊन कसं पुढं जायचं ते आपल्याला सद्गुरू शिकवतात. त्यांच्याकडून आपल्याला हे ज्ञान मिळतं. सद्गुरू वाचून जन्म फुकट असतो, सर्व काही दुःखच असतं. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सद्गुरू हे करणं फार महत्त्वाचं असतं. सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला की संसारातील सगळी दुःखे आपली नाहीशी होतात आणि सद्गुरू कृपेने ज्ञान प्राप्त होते आणि शुद्ध ज्ञानाचा लाभ होतो. असे हे सद्गुरू असतात. आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळालेले मार्गदर्शक तत्वांचा विचार करून सांगणारे, त्यांच्या नियमाप्रमाणे, त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये आपण पुढे जात असतो. असे हे सद्गुरू असतात आणि हे सद्गुरू आपल्या नेहमी पाठी राखा म्हणून मानले जातात. श्री गुरूंनी अनुग्रह दिला की नामाचं प्रेम वाढतं. म्हणजे आपण नामस्मरण, त्यांचा अनुग्रह आपल्याला प्राप्त झाला की आपण नामस्मरण करू लागतो. नुसती आठवण झाली तरी आपल्याकडे अष्टसात्विक भाव जागृत होतात. सद्गुरू हे दुर्मिळ असतात. जीवांचा उद्धार करणारे सद्गुरू असे असतात. श्री गुरूंनी अनुग्रह दिला की आपला अहंकार जातो. मग आपल्या जीवनामध्ये अपरोक्ष म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते, ते म्हणजे कैवल्य. आणि यासाठी आपल्याकडे असणारा जो काही दुर्गुण असतो, मत्सर असतो, द्वेष असतो, लोभ असतो, हे जाणं आवश्यक असतं आणि तेव्हाच आपल्याला मुक्ती मिळते, कैवल्य. यासाठी श्री गुरूंना एकच प्रार्थना करून शक्तिपाताने आपल्याला अनुभव येतो, प्रत्यक्ष आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. अखंड नामस्मरण करावे, त्याच्यामध्ये खंड पडता कामा नये. येता जाता, अहो येता जाता, उठता बसता असं नामस्मरण आपल्याला ती सवय लागते.
आता शक्तिपात म्हणजे काय, तर सद्गुरू मस्तकावर आपल्या हस्तस्पर्श करून ज्ञान प्रकाशित करतात, अज्ञान नाहीसं करून ज्ञान प्रकाशित करतात, किंवा मूढभर प्रमेय बीजाची हृदयात पेरणी करतात. ती प्रमेय बीज आपल्या चित्तात घालतात आणि प्रमेय बीजाचं पीक आपल्या मुखातून बाहेर पडतं. म्हणजे आपली वाणी खूप चांगली होते किंवा आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाद्वारे आपण बोलू लागतो. असे ज्ञान आपल्या मुखातून बाहेर पडतं, म्हणजे प्रमेय बीजाची पेरणी होते. नामाची शक्ती घालून कृपा करतात आणि आवडीचा आपल्याला मंत्र देतात. असे हे सद्गुरू असतात. म्हणजे सद्गुरूंचा महिमा पण किती मोठा आहे हे आपण पाहिलं. सद्गुरू जर पाठीराखा असेल तर सर्वच मनोरथ पूर्ण करतात. आपल्याला ज्या ज्या काही इच्छा असतात, जे जे काही हवं आहे ते सद्गुरू पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असतो. असा हा कृपा प्रसाद असतो. दासबोधामधील आणखी एक ओवी अशी आहे, असो जयासी मोक्ष भावा तेणे सद्गुरू करावा, सद्गुरू विण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. दशक 5 समास 1 मधील ओवी आहे ही. म्हणजे ज्यास मोक्ष हवा असेल त्याने सद्गुरू करावा आणि सद्गुरूशिवाय मोक्ष मिळत नाही. असे हे सद्गुरू असतात. फार मोठ्या मनाचे असतात, भरभरून देणारे असतात, परंतु आपल्याला ते घेता यायला पाहिजे आणि त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपल्याला जीवनामध्ये जगता आलं पाहिजे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात कधीकधी आपल्याला त्याग पण करावा लागतो. पूर्वी मोठे संत महंत मुनीश्वर होऊन गेले. कोणालाही ज्ञान विज्ञानाचा विचार सद्गुरू करतात. अशा प्रकारे सद्गुरू पाठीराखा असेल तर सद्गुरू जर पाठीराखा असेल तर सर्व मनोरथ पूर्ण होतात. जय जय रघुवीर समर्थ.